नमस्कार. परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन चिंतामणी पोथी, अध्याय 16वा. लेखक पंचसाधन मार्गी भगवंत शास्त्री आघोर. वाचन पंचसाधन मार्गी मेधा दाते. अध्याय 16. श्रींना कडून प्रणिपात. श्री चरित्र मी हे गात, होऊ लागले आत्मसात वरचेवरे अधिक. रंगचरित्रास जसा चढू लागला तसा रंगून गेलो मीही असा भान माझे मलाना. श्रींच्या विषयी दिवसभर चालू असती मम विचार, झोपता स्वप्नेही तर श्रींच्या विषयीच पडती ती. प्रत्येक त्या घटनेत श्रींचा पहा मला भास होत. कार्यकारण भावात श्रींची योजना दिसत असे. 1924 स्वामी शिवानंद जात राहावयास दीर्घा गावात गाव मालगुजारीचे. ते नेहमी एकांतात गुंग आत्मचिंतनात 14 वर्षे 80 सतत स्वामीजींनी घालवली. श्रींनी आग्रह केला म्हणून स्वामी शिवानंदांनी अक्कलकोट येथे येऊन कायम तेथे राहिले. 1938 आले अक्कलकोटास. बैठक त्यांची नेहमीच माडीवरती मठात. वृत्ती त्यांची सदैव शांत, आनंदमग्न नेहमी असत. अचूक वेळेवर करीत कार्यक्रम सर्वत. ते पवित्र मूर्तिमंत, अंतःकरण शुद्ध अत्यंत. स्वभाव अगदी असे शांत, मांगल्य नांदे साक्षात. निमग्न ब्रह्मानंदात देहाची मुळी असे भ्रांत. ब्रह्ममय दिसे आसमंत, शिवाद्वैत अवस्था. 1950 अर्धांगवायू त्यांना होतं. विकार हा काही दिवसात पूर्ण बरा झाला. दुसऱ्यांच्या जे मनात विचार पहा चालू असत, शिवानंद अचूक ओळखत, बोलूनही दाखवत. त्यांच्या अंतसाक्षित्वाची अनेक उदाहरणे मोलाची. अनेकाच्या अनुभवाची असती पहा अनेक. एकदा पहाटे स्वप्नात श्रीस मोठा वानर दिसत. जागे होता श्रीस वाटत, वानर स्वप्नी का आला? तोच शिवानंद श्रीप्रत लगेच हाका मारित. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. ऐसा दोहा ते म्हणत. केवढे अंतरसाक्षित्व. त्यांना प्रसिद्धीचा तिटकारा, नरुचे करणे चमत्कारा, उपद्रव जनाचा सारा टाळीत ते नेहमी. दांभिकपणा आवडत नसे, अंतःशुद्धी असावी असे स्वामीजींना वाटत असे. खोटे बाह्य लक्षण, सद्गुरू शरणागती, अंतर्बाह्यता, सुचिता अति, दृढ विश्वास हवा चित्ती, अखंड नामस्मरण. स्वामीजींच्या उपदेशाचे सार असे हे मोलाचे. वर्तन त्याचे स्वतःचे अगदी त्याचप्रमाणे. एकीकडे उपदेशाचे सार असे, एकीकडे घोरण्याचा, त्याचवेळी नामस्मरणाचा. आवाज ऐकू येई त्याचा, नवल केवढे पहा हे. समाधीपूर्वी स्वामी म्हणत, बैल आहे का येथ, कोठे जावया यावया प्रत. केवढा शिवाक्य भाव हा. स्वामी नेहमी म्हणत, मी महादेव असत, सर्प मज भोवती हिंडत, येऊ नका मजजवळ. स्वामी प्रत्यक्ष शिव असत याचे पुरावे हे मिळत. दिव्य तेज विलसत, योग्यताही महान. चैत्र शुद्ध चतुर्दशी शके 1876 एप्रिल 4 दिनांकासी 1954 शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या वेळी शिवानंद चंद्रमौळी शिवरूप झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजण्याच्या वेळी पार्थिव देहाची उरकली स्नानपूजा पाहावी. लता पुष्पांनी सुशोभित शृंगारलेल्या विमानात स्वामीजींना ठेवत संस्कार सारे उरकले. मंगलवाद्याच्या गजरात आणि भजनाच्या तालात भव्य मिरवणूक निघत गुरुमंदिरापासून. त्याची अंगकांती शोभून सुवर्णासमान दैदिप्यमान, मुखमंडल सूर्यासमान दिसत होते तेजस्वी. त्याची दिव्य प्रभा पाहून झाले प्रभावित सकल जन. अगणित हार अर्पून फुटले कैक श्रीफल. मिरवणूक गुरुमंदिरातून समर्थांच्या समाधीवरून लोहमार्ग स्थानक मार्गावरून शिवपुरीला पोचली. तेथे पूजा आरती करून त्यांचे अंत्यदर्शन घेऊन गुहेमध्ये ठेवून पार्थिव देह स्वामींचा पौर्णिमा मध्यान्हकाली 12 वाजण्याच्या वेळी समाधी गुहा बंद केली. भारावले जनसारे. चिरविश्रांती घेत स्वामी ती अत्यंत पवित्र भूमी, ती शिवपुरी या नामी ओळखली जात असे. याच त्या शिवपुरीत सोमयाग जगद्विख्यात एकमेवा द्वितीय जो असत महायज्ञ झाला. अजूनही शिवपुरीत दिव्य याग होणार आहेत. महान दैवी जे असत समारंभ ते होतील. अक्कलकोटच्या लगत क्षेत्र हे महान विख्यात दिव्य क्षेत्र श्री स्थापित. महिमा काय वर्णावा. श्री जेव्हा शिव ओलांडत तेव्हा शिवपुरीस ते जात. शिवानंदांचे दर्शन घेत नंतर गाव सोडत. एवढा शिवपुरीचा महिमा, महिम्याची वाढत असे सीमा. शिवपुरीच
एकच उपमा शिवपुरीची शोभेल. भोपाळचे पोद्दार जाण्या निघाले गाणगापूर. पारखे यांच्या सांगण्यावरून आले अक्कलकोटला. महंत महाराज मठपती तिटकारा यांचा वसे चित्ती. माधवराव पोद्दारांप्रती ढोंगी सारे वाटत असे. 1954 पोद्दार आले गुरुमंदिरात. श्रींना जेव्हा ते पाहतं नूर सारा बदलला. विश्वास नसे कशावर, श्रद्धा नसे कशावर, नसे नियम व्रताचार, माधवराव ऐसे हे. श्रींचा प्रभाव त्यांच्यावर पडता बदलले पोद्दार. विश्वास बसला श्रीवर, श्रद्धास्थान एकमात्र श्री. श्रींची कृपा होईल जर, जीवन सार्थक होईल तर. ऐशी महान शक्ती अपार, श्रींच्यामध्ये असेच. ऐसा निश्चय त्यांचा झाला. पुढे गेले भोपाळला. श्रींचा आदेश त्यांना आला. पत्र होते एकते. गाणगापूरचे निमित्त करून तुम्हा आणले बोलावून. नवयुग प्रारंभ समजून घ्यावा पहा अंतरी. कल्पवृक्षाची छाया असे, मागाल ते लाभत असे. सफल होईल पहा तसे, इच्छा ज्याची कराल. 13 जून 57 श्रींनी उपदेश देऊन माधवरावा लागून अनुयायी बनवले. 1958 30 जानेवारी दिन परशुराम क्षेत्री जाणं. श्रींचा मुक्काम त्यासही. परशुरामाचे घेऊन दर्शन. श्रींनी सोडिले आपले मौन. परशुरामास पाहून आनंद श्रींना झाला. प्रदक्षिणा परशुरामास श्रींनी घातल्या 1 तास. ब्रह्मानंद होत त्यांस, आनंदात मग्न ते. श्रींच्या मुखकमलावल विलक्षण तेज झळके तर, प्रसन्नता ती अपार दिसे श्रींच्या मुखावर. तेज श्रींची अवलोकून त्यांच्या प्रदक्षिणा पाहून पोद्दार चकित होऊन आश्चर्य वाटे तयाना. एकदा पोद्दार भोपाळहून निघाले आगगाडीतून. बाहेर पाहता खिडकीतून दिसले स्वामी समर्थ. कधी स्वामी समर्थ दिसती, कधी तेथे श्रीच दिसती. दोघांचीही दर्शने होती क्रमाक्रमाने यापुरी. डब्यात पाहता बंद होते, बाहेर पाहता दर्शन घडते. दर्शन अगदी स्पष्ट दिसते. चकित झाले अत्यंत. 13 फेब्रुवारी 58 पोद्दारास झाले स्वप्नदर्शन. परशुराम क्षेत्र दिसून दत्तपादुका मंदिर. मंदिर हे अत्यंत उंचावर. खाली परशुराम मंदिर, त्याखाली श्री उभे तर खड्डा एक तेथे असे. काही लोक जिथे तिथे दिसत, पोद्दारही त्यात असत. सर्वास श्री सांगत सर्वांकडे पाहून, आमची तर समाधी घेण्याची वेळ आली आताची. परी महत्त्वपूर्ण कार्याची पूर्णता अजून न झाली. आमची कामं जे हे उरले पाहिजे कोणीतरी पत्करले. कोण तयार तुमच्यामधले? अडचणी सारे सांगते. पोद्दार म्हणाले, सत्वर आपल्या कार्यास तयार मी याच क्षणापासून तर. काम सांगा कोणते ते. स्वप्न येथे संपले. प्रसंग जे जे घडले श्रींना त्यांनी पत्र लिहिले. अर्थ सांगा कळवले. श्रींनी त्यांना बोलवले. पोद्दार श्रींकडे गेले. दोघे गुरुमंदिरात बसले. सांगू लागले श्री त्यांना, आमच्याविषयी जे अनुभवले, आमच्यात जे सामर्थ्य दिसले, तुम्हास आमच्याविषयी कळले. परशुरामांची कृपा ती. हे सामर्थ्य तुम्हाप्रत ज्याचा तुम्हा अनुभव येतं झाले आहे पहा प्राप्त परशुरामांच्या कृपेने. कृष्ण शक्ती मंत्र दिला. त्रिपुरी मंत्र सांगितला. भातशेराचा तो खाल्ला. 6 प्रवास झाले ते. जी जी घटना जशी घडली श्रींनी ती निवेदली. माहिती सर्व सांगितली श्रींनी माधवरावांना. अगदी मंत्रमुग्ध होऊन सारे परशुराम आख्यान लक्ष देऊन ऐकून लक्ष अगदी देऊन माधवराव ऐकत. आनंदाना पारावर ब्रह्मानंद झाला पार. माधवरावास हे विचार श्रींचे बोल ऐकून. योग्यता ज्यांची अपार, महान ज्यांचा अधिकार, जे प्रत्यक्ष ईश्वरावतार, गुरु लाभले आपणा. अभंगबोध श्रींनी लिहिला. भार्गव भक्तिमार्ग सोपान. सप्तश्लोकी धर्मादेश जाण. अनुवाद करण्यास सांगितलेले. चरित्र स्वामी समर्थांचे लिहा. वक्तव्य हे श्रींचे. भाग्य माधवरावांचे. श्रींची आज्ञा झाली. समर्थांचे चरित्र लिहिले. अभंगबोध अनुवादिले. भार्गव स्तोत्र कुसुमांजली केले. लिहिली सप्तश्लोकी ती. ग्रंथ सुखाच्या शोधात. श्रींचा धर्मादेश यात. ग्रंथ हा आंग्ल भाषेत लिहिला माधवरावांनी. शेवटचे पाऊल इंग्रजीत. ग्रंथ माधवराव लिहित. ग्रंथ पुस्तके काव्य करीत श्रींच्या आज्ञेवरून सुखाच्या शोधात लिहिले. श्रींना वाचून दाखवले. पुस्तक छापून आणले. पाहून श्री तुष्टले. माधवरावास सांगितले श्रींनी, देशाच्या कान्याकोपऱ्यातून तुम्ही स्वतः हिंडून प्रचार याचा करावा. माधवराव पोद्दारांप्रती श्रींच्या आज्ञेवरून श्रींच्या पादुकांवर जल सोडून प्रतिज्ञा केली. दसऱ्यास मी श्रुतींचे पुनरुज्जीवन निष्ठापूर्वक करीन ऐसे त्रिवार उच्चारून प्रतिज्ञा केली. अशीही श्रींच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार करावयाचा खप करणे पुस्तकांचा कार्य हे सारे होते ते.
भारतभर दौरा करून पुस्तके ते खपवून श्रींचे पहा तत्त्वज्ञान प्रसार प्रचार केला तो. करीत असता प्रचारास माधवराव गेले उज्जैनीस. महाकालेश्वर दर्शनास दिव्य चमत्कार पाहिला. महाकालेश्वर पिंडीत अगदी श्री स्पष्ट दिसत. अत्यंत स्पष्ट दर्शन होतं श्रींचे माधवरावांना. ओंकारेश्वराचे दर्शन घेते समयी महान चमत्कार येत दिसून अगदी स्पष्टपणे येतो. ओंकारेश्वराच्या पिंडीवर श्रींचा चेहरा स्पष्ट दिसत असे. अगदी चमत्कार हा केवढा. श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुनाच्या लिंगावर नरसिंह सरस्वती दिसले तर गुरुचरित्रात तंतुका. कल्लेश्वराच्या पिंडीवर नरसिंह सरस्वती दिसती तर नरकेसरी पाही चमत्कार गुरुचरित्रात कथाही. पोद्दारांचा हा दृष्टांत कथा ज्या गुरुचरित्र आणि श्रीचरित्रात भेद कोठे सांगावो. सर्व भारतभर हिंडून प्रचार चोहोकडं करून माधवराव ते परतून गुरुमंदिर पातले. श्री म्हणती पोद्दारास पाहून त्यांच्या दिग्विजयाचा संतोष सर्व देवतास कार्य अजून न संपले. पुन्हा भारतभर हिंडून प्रवचने व्याख्याने देऊन धर्माचा हा प्रचार करून यावे कार्य असे हे. जो संदेश जगात द्यावयाचा आम्ही अवतार हा घेतला. निमित्त करून तुम्हाला कार्य आम्हीच करणार. श्रींचा आशीर्वाद घेऊन भारत सारा हिंडून व्याख्याने प्रवचने देऊन विजयी झाले पोद्दार. देशाच्या कोपऱ्यातून सत्यधर्माचा प्रचार करून अनंत अनुयायी मिळवून ध्वजा फडकवली सर्वत्र. दिग्विजय केला महान होते श्रींचे अधिष्ठान कार्य हे दैदिप्यमान झाले माधवरावांचे. 1950 ते 1962 या चौथ्या तपास दिग्विजय संज्ञा असे हो. यांच्या पुढे तीर्थकर पाचवे येणार भाग गंभीर मनोहर 17व्या अध्यायी. श्रींना करून प्रणिपात अष्टभाव अंतरी दाटत लेखन येथे संपत. अध्यायाचे 16व्या अध्याय 16वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पणमस्तु.